बघा लास्ट लेक्चरला आपण बायनोमियल थेरम बद्दल लास्ट वीक राईट 2-3 वीक आपण बायनोमियल थेरम डिस्कस केलं होतं. क्लिअर आहेत का ते एक्झाम्पल्स? टेस्ट दिली का सगळ्यांनी? काय अडले? सगळं ते इझी होतं आणि सगळे स्ट्रेट फॉरवर्डच क्वेश्चन होते ना. हां हां एखादा क्वेश्चन फक्त हे असेल. कोणते क्वेश्चन दाखवा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये फाइंड कोएफिशिएंट ऑफ x टू द पॉवर 9 केलं का तुम्ही? करेक्ट केलं का? नाही असं येतंय का? पण सगळ्यांचंच फ्रॅक्शन येत होतं का? सगळ्यांचंच फ्रॅक्शन येत होतं. हे बघ काय विचारलंय, कोएफिशिएंट ऑफ x टू द पॉवर 9. इन द एक्सपान्शन काय होतं? एक्सपान्शन 2x स्क्वेअर मायनस 1/x टू दी पॉवर काय होतं? 10 राईट. आता काय विचारलंय? कोएफिशिएंट ऑफ x टू दी पॉवर 9. सो आपली प्रोसिजर काय? TR+1 चा काय फॉर्म्युला होता? NCR a टू दी पॉवर n-r b टू दी पॉवर r. करेक्ट आहे का? सो n किती आहे? 10 a ची व्हॅल्यू किती आहे? 2x स्क्वेअर. पॉवरला काय येणार? 10 - r अँड व्हॉट इज b हिअर? -1/x टू दी पॉवर r. प्रोसिजर काय? आपण एक्सच्या टर्म्स काय करतो? क्लब करतो. सो काय ना 10 इथे 2 ची पॉवर किती बनणार? 10 - r आणि x ची पॉवर किती बनणार आहे? 2 ने मल्टिप्लाय होणार. किती झाले? 20 - 2r -1 टू दी पॉवर r अँड x टू दी पॉवर r. क्लिअर आहे इथपर्यंत? सो 10 2 टू दी पॉवर 10 - r -1 टू दी पॉवर r. And what about x? Power of x will be 20 - 2r minus r. ही x ची पॉवर कशाशी इक्वेट करावी लागेल तुम्हाला? राईट 9 शी इक्वेट करावी लागेल. सो 20 - 3r will be equal to how much? बरोबर आहे का? 20 - 3r will be equal to how much? 9. हां 20 - 9 विल बी इक्वल टू 3r. किती झाले? 11 इज इक्वल टू 3r. सो r किती येणार आहे? 11/3. हां सो राऊंड फिगर वगैरे ठीक आहे केलं असेल तर ठीक आहे, बट करू नका. r इकडेच तुम्ही ड्रॉप करू शकतात. हां 11/3. हे बा आपण जे नाही इथे काही ना काही मिस्टेक असू शकते एक्झाम्पलमध्ये. कारण आपण स्टार्टिंगचं जे फर्स्ट लेक्चर कन्सिडर केलं होतं, फर्स्ट लेक्चरलाच आपण a + b टू दी पॉवर n जे लिहिलेले. सी व्हॉट इज r? r म्हणजे काय? हा NCR मध्ये r येतोय. NCRचं मी तुम्हाला मिनिंग लिहून दिलेलं आहे. यू हॅव टू सिलेक्टिंग हां राईट r ऑब्जेक्ट्स आउट ऑफ काय n. आता तुम्ही 11/3 असे ऑब्जेक्ट्स पिक नाही करू शकत. 11/3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती झालं? 3 पॉईंट समथिंग झालं, 3.6. जसे एखाद्या बॉक्समध्ये सपोज 5 ऑब्जेक्ट्स आहे, 5 पेन्स आहे, तर तुम्ही 3.6 पेन्स पिक करू शकतात का? सो बायनोमियल थेरम हे पुढचा ॲडव्हान्स पार्ट आहे की तुम्ही म्हणजे a + b टू दी पॉवर -3 झालं, a + b टू दी पॉवर 5/3 हे तुम्हाला इंजिनिअरिंगला येईल फ्रॅक्शनवाले. यासाठी पण तुम्ही बायनोमियल थेरम पुढे अप्लाय करू शकता. बाकी आत्ता सिलेबसमध्ये आपण n आणि r याला नॅचरल नंबरच कन्सिडर केलेले. सो ठीक आहे, तुम्ही आरची जरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली असेल तरी फुल मार्क्स भेटतील, काय प्रॉब्लेम नाही. आणि आणखी काय होतं?
0, एक्स टू दी पॉवर 0 घ्यावं लागेल. काय काय तुम्ही इथपर्यंत जरी सॉल्व केलं असेल, पुढे जरी सॉल्व केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पुढे सॉल्व करा, याला तुम्ही राऊंड ऑफ केलं का? हां ठीक आहे. बट तुम्ही आर जरी कॅल्क्युलेट केलेला असेल, आर इज इक्वल टू 11/3 इथपर्यंत जरी कॅल्क्युलेट केलं असेल तरी फुल मार्क्स भेटतील. हां हे काय केलं, फिफ्थ टर्म इन दी एक्सपान्शन 1 + x टू दी पॉवर n इज वॉट 84. यू हॅव टू फाइंड n. हे केलं का? ओके, एकदा बघूयात आपण काय होतंय. हे बघा क्वेश्चन काय आहे, फिफ्थ टर्म इन दी एक्सपान्शन ऑफ 1 + x टू दी पॉवर n. याची फिफ्थ टर्म दिलेली, काय फिफ्थ टर्म इज 84. यू हॅव टू फाइंड n तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. हां कसं फाइंड आउट करणार सांगा. आपण टर्म कशी कॅल्क्युलेट करतो, TR+1 ने, बरोबर ना. हाच फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, NCR a टू दी पॉवर n - r b टू दी पॉवर r. इथे फिफ्थ टर्म म्हणजे T5 कॅल्क्युलेट करावं लागेल, राईट. T5 म्हणजे R+1 ची व्हॅल्यू किती झाली 5, R ची व्हॅल्यू किती झाली 4, राईट. सो T5 विच इज इक्वल टू 84 इज इक्वल टू NC, काय टाकावं लागेल इथे 4, बरोबर आहे का. A किती आहे 1 टू दी पॉवर n - 4, राईट. अँड व्हॉट अबाउट B, x टू दी पॉवर 4. इथून तुम्हाला काय केलं, आता याच्यात किती अननोन झाले, हाऊ मेनी अननोन्स आर देअर. हे बघा, हे 84 तुम्हाला ॲज इट इज लिहावं लागेल, NC4 ॲज इट इज लिहावं लागेल, कारण n ची व्हॅल्यूज नाही माहिती तुम्हाला, राईट. 1 टू दी पॉवर n - 4 याची व्हॅल्यू किती होणार सांगा. 1 टू दी पॉवर n - 4 याची व्हॅल्यू किती होणार 1, बरोबर ना. कारण हे तर राऊंड फिगरच येणार आहे, 1 टू दी पॉवर एनिथिंग. n तुमचा फ्रॅक्शन वगैरे नाही येणार, राईट. सो ही व्हॅल्यू किती झाली 1, आणि इथे काय उरलं x टू दी पॉवर 4. हे तुम्हाला सॉल्व करायचं, करेक्ट आहे काय, कसं आलं. हां सो फिफ्थ टर्मची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. फिफ्थ टर्मची व्हॅल्यू काय 84. फिफ्थ टर्म किती दिलेलं आहे तुम्हाला 84 इज इक्वल टू NC4 x टू दी पॉवर 4, राईट. ओके, NC4 ची व्हॅल्यू किती येणार सांगा. NC4 तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार, हाऊ यू विल कॅल्क्युलेट NC4. जसं सपोज 8C4, हे बघा, सपोज जर 8C4 किंवा रँडमली जर 6C4 असलं असतं, हे तुम्ही कसं कॅल्क्युलेट करतात. 6 - 4, व्हॉट इज 6 - 4 2. सो 6 × 5 × 4 × 3, हा 2 पर्यंत एक्सपांड करणार आणि डिवायडेड बाय काय करणार 4 3 2 1. मग जर मला NC4 लिहायचं आहे तर मला कुठपर्यंत एक्सपांड करावं लागेल, n - 1 n - 2 n - 3. n - 4 लिहावं लागेल का, n - 4 लिहावं लागेल का, नाही. डिवायडेड बाय काय लिहावं लागेल 4 फॅक्टोरियल. व्हॉट इज 4 फॅक्टोरियल 4 × 3 × 2 × 1. हे काय कसं लिहिलं आहे बघा. जसं 6C4 कसं कॅल्क्युलेट करतो आपण. 6 - 4 किती झालं 2 नाही लिहित. 6 - 4 जे येणार आहे ती टर्म लिहितोय का, नाही. मग n - 4 ची टर्म नाही लिहावी लागणार, राईट. सो n कुठपर्यंत एक्सपांड करावं लागेल n - 3 पर्यंत, आणि खाली तुम्हाला फॅक्टोरियल लिहावं लागेल. मग हे जर इथे सबस्टिट्यूट केलं 84 इज इक्वल टू काय होणार आहे n - 1 n - 2 n - 3 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे काय आलं 4 × 3 × 2 × 1 इंटू वॉट x टू दी पॉवर 4. इथून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॉट यू हॅव टू कॅल्क्युलेट n. कसा कॅल्क्युलेट होईल n, इथून होईल का पहिले तर कॅल्क्युलेट हे सांगा. हे इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल,
सो 84 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 राईट इज इक्वल टू काय आले n -1 पुढे काय आले n-2 n-3 इंटू x टू दी पॉवर 4 इथून कॅल्क्युलेट होईल का ते सांगा पहिले. सी मॅथ्सचा बेसिक रूल आहे जेवढे पण अननोन्स आहेत जेवढे पण अननोन आहेत तेवढे नंबर ऑफ इक्वेशन असेल तरच ते एक्झाम्पल काय होणार सॉल्व होणार. जसं तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे 2 व्हेरिएबल्स म्हणजे 2 जर अननोन असतील तर तुम्हाला किती इक्वेशन्स लागतील 2. 3 जर अननोन टाकले x प्लस वाय हे बघा x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2 x प्लस 2y मायनस 3z इज इक्वल टू 1 2च इक्वेशन दिलेले आणि 3 अननोन दिले तर ते एक्झाम्पल सॉल्व होणार का. तुम्हाला जर 3 अननोन फाइंड आउट करायचे असतील तर तुम्हाला एक तिसरं इक्वेशन पण लागेल तेव्हाच तुम्ही 3 अननोन्स काय करू शकतात फाइंड आउट करू शकतात राईट. हां सो आता याच्यात अननोन काय काय ते सांगा मला व्हॉट आर दी अननोन्स. एक तर n आहे एक तर काय झालं n आणि दुसरं हे बघा इथे x पण काय झालं इथे x ची व्हॅल्यूच नाही माहिती आपल्याला x ची पॉवर किती इथे x ची पॉवर किती आहे 4 इथे 2 अननोन झाले एक अननोन काय झालं तुमचं n आणि दुसरं अननोन काय झालं x ची व्हॅल्यू माहीत असल्याशिवाय तुम्हाला n कॅल्क्युलेट करता येणार हे क्लिअर आहे का. x ची व्हॅल्यू तुम्हाला जर माहितीच नसेल तर तुम्हाला हे स्प्लिटच करता येणार नाही. स्प्लिट म्हणजे तुम्हाला कसं करावं लागेल हे बघा जेव्हा पण जसं 84 चे फॅक्टर्स काय झाले व्हॉट आर फॅक्टर्स ऑफ 84 हे कोणी फर्दर जरी सॉल्व करायला घेतलं जसं 84 चे मी फॅक्टर काय लिहिणार 7 इंटू 4 इंटू 3 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 हे 432 इथेच लिहिलेलं आहे आणि इज इक्वल टू ही साईड कंटिन्यू राहील. हां आता हे बघा हे सिक्वेन्शियल नंबर आहे. सिक्वेन्शियल म्हणजे जसं n ची व्हॅल्यू जर 8 असेल तर 8 7 6 5 असंच येणार आहे. असं रँडमली काही येणार नाही 8 आलं मध्येच 10 आलं हां मध्येच इथे 5 आलं असे रँडम नाही. ही सिक्वेन्स आहे जसं n आहे त्याच्या पुढचा नंबर n-1 n-2 n-3 हे जर n ची व्हॅल्यू 9 असेल तर पुढचे नंबर काय येणार आहे 9 8 राईट. हे त्याच्यात स्प्लिट होतं आहे का जसं 3 इंटू 3 केलं आपण 3 इंटू 3 किती झालं 9 राईट. हा 3 आणि हा 3 हे बघा हा 3 आणि हा 3 यूज केला किती झालं 9. हा 4 आणि हा 2 यूज केला 8. हा एक 7 यूज केला मग इथे काय यायला पाहिजे आता 6 यायला पाहिजे. इथे काय यायला पाहिजे 6 आहे का इथे बनणारच नाही 6. हे बघा आपण हे सगळे यूज केलं 3 इंटू 3 9 यूज केला 4 इंटू 2 8 यूज केलं हा 7 पण यूज केला. आता इथे एक्स्ट्रा टर्म 4 आहे इथे काय मिसिंग आहे 6 मिसिंग आहे आणि इकडे तर हेच राहणार आहे n-2 n-3 आणि x टू दी पॉवर 4. परत हे एक्झाम्पल सॉल्व होणार कारण इथे 2 अननोन झाले. एक्सच माहिती नाही इथे x जर माहिती नसेल तर तुम्हाला ऑब्वियस आहे इथे n कॅल्क्युलेट करता येणार नाही. इन केस x जर माहिती असला असता तर तुम्हाला मी प्रोसिजर सांगतोय की याला तुम्हाला सिक्वेन्शियल नंबरमध्ये स्प्लिट करायचं हे लक्षात असू द्या. हां तिथून तुम्हाला n कॅल्क्युलेट करता येईल. हां इन केस इथे x दिलेला असला असता राईट x जर दिलेला असला असता तर जी लेफ्ट हँड साईड आहे लेफ्ट हँड साईडला तुम्हाला स्प्लिट कसं करायचं आहे इंटू सिक्वेन्शियल नंबर. हे कळते का आपण बघा सिक्वेन्स टाकला आहे 9 8 7 इथे 6 वगैरे असलं असतं तर मग n ची व्हॅल्यू किती झाली असती 9 झाली असती. हे कळते का इथे जर 6 असला असता तर n ची व्हॅल्यू ही टर्म आता निग्लेक्ट करून टाका. हां तर n ची व्हॅल्यू किती झाली असती 9 8 7 6. क्लिअर आहे काय 2-3 गोष्टी. हां
हे ठीक आहे, इथे नाही होणार आहे सॉल्व हां, कारण इथे एक्स पण काय आहे तुमचा, एक्सची व्हॅल्यू नाही माहिती हां, तर हे पण काय सॉल्व होणार नाही आहे. मग एक्स टू दी पॉवर 0 घ्यायचा असं असं इथे तुम्ही एक्स टू दी पॉवर 0 जरी टाकलं पण इथे 6 जनरेटच होत नाही आहे, इथे 4 हे आपण कॅल्क्युलेशन करेक्ट केले बरोबर ना. 84ला आपण स्प्लिट केलं 7 × 12 आणि 12ला काय लिहिलं आहे 3 4. सो हे फॅक्टर्स वगैरे हे तर करेक्ट आहे हे नंबर्स राईट. नाही नाही एक्सची पॉवर 1 नाही कन्सिडर करता येणार, कारण फिफ्थ टर्म इथे इथे एक्स दिला आहे का, इथे एक्सच मिसिंग आहे, तसं नाही करता येणार. आणि एक्सची पॉवर 0 पण नाही कन्सिडर करा, एक्सची पॉवर 0 जरी कन्सिडर केली तरी इथे 6 नाही, ते सिक्वेन्समध्ये फॉर्मच होत नाही आहे, सिक्वेन्स याचा फॉर्मच होत नाही ना. तुम्हाला एन काय लिहिणार, सपोज एक्सची पॉवर 0 जरी टाकली, इथे एक्स टू दी पॉवर 0 जरी टाकलं, एक्स टू दी पॉवर 0 किती येणार 1 येणार. बट हे स्प्लिट नाही होते ना सिक्वेन्स नंबरमध्ये, हे तर सिक्वेन्स आहे एन n-1 n-2 n-3, हे तर सिक्वेन्समध्ये चालणार आहे. इथे नाही येते ना, इथे 6 मिसिंग आहे, इथे 4 उरला आहे फक्त, इथे 4 लिहिलं तर n9 बनणारच नाही, कळलं का हां. सो इथे पण हे नाही फाइंड आउट करता येणार, नाही येणार, हे स्प्लिटच नाही होते. समज तुम्ही डायरेक्ट हे बघ असं काही क्वेश्चन आलं तुम्ही डायरेक्टली स्टेटमेंट लिहू शकता, वी कॅनॉट फाइंड एन इयर. बट ते इथे स्टार्टिंगलाच नाही कळायचं तुम्हाला, इथे लास्ट स्टेपला, कारण हे स्प्लिटच होत नाही आहे सिक्वेन्स फॉर्ममध्ये हां. असे क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये भेटतील, पण तिथे एक्स दिलेलं आहे हां, इथे एक्स मिसिंग आहे, त्याच्यामुळे हे स्प्लिट नाही होते. त्यानंतर कोणते हां काय, इन दी एक्सपान्शन ऑफ 1 + x टू दी पॉवर 2n द रेशो ऑफ फिफ्थ टर्म फ्रॉम द बिगिनिंग अँड फिफ्थ टर्म फ्रॉम द एंड इज 1:6. फाइंड एन. हे केलं कोणी ट्राय, हां रेशो ऑफ फिफ्थ टर्म फ्रॉम दी बिगिनिंगपासून जी फिफ्थ टर्म आहे राईट, आणि काय म्हटले फिफ्थ टर्म फ्रॉम दी एंड, याचा रेशो दिलेला आहे 1:6. सो व्हॉट विल बी फिफ्थ टर्म म्हणजे T5 झाली, बिगिनिंगपासून जी फिफ्थ टर्म येणार आहे ती किती येणार. जसं हे बघा एखाद्या एक्सपान्शनमध्ये जर 12 टर्म आहे, T1 T2 T3 T4 T5, टू टू दी पॉवर n म्हटले म्हणजे 2n, जी पॉवर काय असणार आहे, पॉवर तुमची इवन नंबर असणार आहे, कारण मल्टिपल ऑफ n आहे ना, मल्टिपल ऑफ 2 आहे. बघा एक्सपान्शन काय दिलेलं आहे 1 + x टू दी पॉवर 2n, 1 + x टू दी पॉवर 2n म्हणजे ही 2n काय असायला पाहिजे, म्हणून इथे मी T10 किंवा तुम्ही T8 पण कन्सिडर करू शकतात, इवन टर्म्सच कन्सिडर करा. म्हणजे इथे एक्सपान्शन काय झालं करेक्ट लिहिले का, 1 + x ही पॉवर इवन असायला पाहिजे. मग 8 जर कन्सिडर केलं तर तुमच्या टर्म्स किती बनायला पाहिजे 9. लक्ष द्या एक मिनिट, इथे ही जी पॉवर आहे ही पॉवर काय असणार आहे इवनच असणार, ही ऑड नसेल, कारण इथे 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे बरोबर ना. मग सपोज जर इथे तुम्ही 1 + x टू दी पॉवर 8 कन्सिडर केलं तर इथे कितीपर्यंत कन्सिडर करावं लागेल T9 पर्यंत, कारण आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ टर्म्स किती असतात, a + b टू दी पॉवर n, a + b टू दी पॉवर n मध्ये नंबर ऑफ टर्म्स किती असतात n+1. मग सपोज जर इथे जर मी 9 कन्सिडर केलं, 9 तर चालणारच नाही, इथे जर 10 कन्सिडर केलं तर नंबर ऑफ टर्म्स किती कन्सिडर करायला लागतील मला T11. हे क्लिअर आहे का आता. आता आपण जर n अज्युम केला, आपण n असा डायरेक्टली अज्युम नाही करू शकत. आता इथे काय म्हटले बघा, रेशिओ ऑफ फिफ्थ टर्म फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे T5, हे तर ऑब्वियस आहे, फिफ्थ टर्म फ्रॉम द बिगिनिंग ही नेहमी काय येणार आहे
T5 येणार आहे, राईट. अँड फिफ्थ टर्म फ्रॉम दी एंड. मग आता या एक्झाम्पलमध्ये फिफ्थ टर्म फ्रॉम दी एंड किती येणार? 1 2 3 4 5. किती येणार? T7. हे किती झालं? याच्यातून तुम्ही एक रिलेशन लिहू शकता. पहिली टर्म जर T5 असेल, लास्टची फिफ्थ टर्म किती बनेल? लास्टची फिफ्थ टर्म किती बनेल? जसं तुम्ही इथे सपोज हे बघा 1 प्लस एक्स टू दी पॉवर लेट से 8 लिहिलं. या एक्सपान्शनसाठी नंबर ऑफ टर्म्स किती येणार आहे? किती येणार? T9 येणार. पहिली टर्म T5 बनेल. व्हॉट अबाउट फिफ्थ टर्म फ्रॉम दी एंड? 1 2 3 4. आता इथे ठीक आहे, ही T5 बनेल, बरोबर ना? 1 2 3 4 5. सो आपल्याला नंबर चेंज करावा लागेल, हायर पॉवर घेऊयात. सपोज इथे 12 घेतलं आपण, इथे 12 घेतलं तर कितीपर्यंत करावं लागेल? T9 T10 T11 T12 T13. आता फिफ्थ टर्म किती येणार? 1 2 3 4 5. किती येणार आहे? T9. हा रेशो किती दिलेला आहे त्यांनी? 1:2 किती दिलेला आहे? 1:6 दिलेला आहे. हा रेशो किती दिलेला आहे? 1:6, बरोबर ना? इथे पण हा रेशो किती दिलेला आहे? 1:6. सो याच्यात काय रिलेशन असेल सांगा? 6 times T5 equals to T7. हां, हे तर ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण. 6 times T5 इज इक्वल टू किती येणार? हे T7. हां, बट इथे n आपण अज्युम केलेलं आहे. इथे n आपल्याला डायरेक्टली लिहिता येणार का? नाही. हे बघा, इथे तुम्हाला T5 डिवायडेड बाय काय लिहिणार? इथे Tn minus 5. जेव्हा हा n अननोन आहे, इथे काय लिहिणार? n minus. व्हॉट इज n इयर? या एक्सपान्शनमध्ये n किती आहे? हे बघा, इथे 2n इज इक्वल टू जेव्हा 10 आहे, n ची व्हॅल्यू किती झाली? या एक्झाम्पलमध्ये हे या नंबर ऑफ टर्म्स कसले लिहिलेले आहे? 1 प्लस एक्स टू दी पॉवर आपण 10 साठी लिहिलेले आहे. सो 1 प्लस एक्स टू दी पॉवर 10. इथे 2n, n इज इक्वल टू 10 नाही झाला, n इज इक्वल टू किती झाला? 5 झालं. n इज इक्वल टू किती झालं? 5. हे कळतं आहे का? हां, जेव्हा n इज इक्वल टू 5 आहे तेव्हा हे काय बनणार? n म्हणजे इथे तुम्ही Tn आणि इथे काय लिहावं लागेल तुम्हाला? इथे काय लिहावं लागेल? 2n मायनस 3. n इज इक्वल टू 5 झालं तर इथे काय लिहावं लागेल? n+2 लिहावं लागेल. Tn अपॉन Tn+2. n ची व्हॅल्यू किती झाली? 5. जेव्हा हे T5 अपॉन T7 बनेल, T5 अपॉन T7 किती बनणार आहे ते? 1/6. कळतं आहे का? T5 म्हणजे n. इथे जर तुम्ही इथे काय लिहावं लागेल? T तुम्हाला काय लिहावं लागेल? n प्लस काय लिहावं लागेल? n+2. ही व्हॅल्यू किती दिलेली तुम्हाला? 1/6 दिलेली. हां, बाकी a ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि b ची व्हॅल्यू किती येणार आहे परत? x. आता इथे दोन्हीकडे x येईल, x इथे पण येणार, x इथे पण येणार, तो कॅन्सल आउट होईल. हा पार्ट लिहून घ्या, एकदा ट्राय करा. T5 अपॉन Tn+2 याची व्हॅल्यू किती येणार आहे? 1/6. हां, हे लिहून ठेवा आणि एकदा सॉल्व करून बघा. बाकी a आणि a तर किती दिलेलं आहे? a तुमचा 1 आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे? x, राईट. बाकी 2n तुम्हाला घ्यायची गरज. आणि इथे n किती घ्यावं लागेल? n नाही घ्यायचं आहे, 2n घ्यावं लागेल. इथे 1 प्लस एक्स टू दी पॉवर n ने दिलेलं, 1 प्लस एक्स टू दी पॉवर काय दिलेलं आहे? 2n दिलेलं आहे. तर तुमचा फॉर्म्युला असा नाही बनणार. इथे TR+1चा फॉर्म्युला काय लिहावं लागेल तुम्हाला? NCR लिहून नाही चालणार. इथे काय लिहावं लागेल? 2NCR. ए किती तुमचा? ए तर 1च आहे, राईट. नाही लिहिलं तरी चालेल तो. आणि एक्सची पॉवर किती लिहावं लागणार आहे? आर. खाली पण एक्सची पॉवर किती येणार आहे? आरच येणार आहे. एक्सची पॉवर आर, एक्सची पॉवर आर काय होणार? कॅन्सल. इथे हे सॉल्व होईल. इथे एकच अननोन राहणार आहे, कारण एक्स कॅन्सल आउट होतो इथे, हे लक्षात घ्या. हां, कारण हे नाही चेंज होणार. खाली पण जेव्हा तुम्ही लिहिणार Tn+2 साठी हे नाही चेंज होणार आहे. हा पार्ट लिहून ठेवा. T5 अपॉन Tn+2 इज इक्वल टू 1/6. हां, क्वेश्चन पेपरवर लिहून ठेवा, एकदा सॉल्व करून बघा. नाही आलं तर मग आपण उद्या परत डिस्कस करूयात. नाही, तुम्ही एक्सपान्शन जेव्हा लिहिणार तेव्हा टर्म्स कॅन्सल आउट होतील. तुम्ही एकदा एक्सपान्शन करून बघा. T5 अपॉन Tn+2 इज इक्वल टू 1/6.
कॅन्सल होतील. एक्स तर कॅन्सलच होणार आहे, खाली वरती पण एक्सची पॉवर आर येणार आहे, खाली पण काय येणार आहे एक्सची पॉवर किती येणार आहे आर. तो अननोन इथे एकच आहे. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये 2 अननोन होते, ते नसतं, ते सॉल्वच नाही होणार आहे. बाकी इकडे हे तुम्ही सॉल्व करू शकतात. बाकी हे कुठून लिहिलं आहे, हे लॉजिक थोडंसं की इथे जर 1 + x⁻10 असेल तिथून हे कॅल्क्युलेट केलेले. पहिली टर्म तर T5च येणार आहे, बरोबर ना. टर्म बिगिनिंग, 5th टर्म फ्रॉम दी बिगिनिंग ही तर नेहमी T5च राहणार आहे. लास्टच्या टर्म चेंज होतील. इट विल डिपेंड ऑन व्हॅल्यू ऑफ एन की लास्टचे 5th टर्म कोणती बनेल, राईट. सो त्याच्यावर आपण हे रिलेशन एस्टॅब्लिश केले. T5/Tn+2 हे किती येणार आहे 1/6 येणार आहे. सो इथून T5 कॅल्क्युलेट करावं लागेल. T5 TR+1 इथे यूज करावं लागेल, इथे पण काय यूज करावं लागेल TR+1, राईट. सो एकदा ट्राय करा, नाही आलं तर आपण सॉल्व करू. बाकी झाले का. टर्म इंडिपेंडंट ऑफ एक्स, ठीक आहे. कोएफिशिएंट ऑफ x⁻5. आणि सर क्वेश्चन 2 च्या फर्स्ट साठी जनरल टर्म काय दिली ना तुम्हाला आणि एक्सपेरिमेंट केलं. ते तुम्हाला म्हटलं होतं ना 3-4 टर्म लिहिल्यानंतर तुम्हाला जनरल टर्म लिहिता येईल. T1 T2 ॲटलिस्ट 4 टर्मपर्यंत जरी लिहिलं तरी चालेल, 3 किंवा 4 टर्म. सगळ्यांनी दिले का पेपर. कोण अब्सेंट होतं का नाही. ठीक आहे, मी एकदा चेक करतो, नंतर आपण डिस्कशन करूयात परत काय चुकले काय नाही. पेपर मी अजून घेतले नाही आहेत, आज लिहिला तर पेपर, उद्या वगैरे देतो मी तुम्हाला पेपर. ठीक आहे, इथेच लिहूयात आपण. ओके, 10th तुम्हाला एक टॉपिक होता डिटर्मिनंट्स, होतं का. तुम्ही 2/2 चे डिटर्मिनंट सॉल्व केले होते, आठवते का. डिटर्मिनंट्स हे डिटर्मिनंट कसं सॉल्व केलं होतं तुम्ही, आठवते काय. सो 1 × 3 किती झालं 3, -1 × 2 किती झालं -2. सो 3 + 2 किती झालं 5. सो 5 इज वॉट व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. 5 काय झाली या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता या डिटर्मिनंटमध्ये ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना आपण काय कन्सिडर केलं होतं रोज. ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्या काय झाल्या रोज, आणि ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्यांना काय कन्सिडर केलं होतं कॉलम्स. सो या डिटर्मिनंटची आपण ऑर्डर लिहिली होती. काय लिहिली होती ऑर्डर तुम्ही काय लिहिली होती 2/2. दिस डिटर्मिनंट इज ऑफ ऑर्डर 2. हां, याच्यात नंबर ऑफ रोज किती आहे 2, नंबर ऑफ कॉलम्स किती आहे 2. सो डिटर्मिनंटची एक प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे, तुम्ही असा डिटर्मिनंट नाही लिहू शकत. दिस कॅनॉट बी डिटर्मिनंट, कारण इथे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय इक्वल आहेत का नाही. हाऊ मेनी रोज आर देअर 1 2 3. हाऊ मेनी रोज आर देअर 3. कॉलम किती झाले. मग याला तर डिटर्मिनंट म्हणणार नाही, याची ऑर्डर काय बनणार आहे 3/1. सो डिटर्मिनंटचा एक रूल आहे की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स नेहमी काय असणार इक्वल. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय असणार इक्वल. सो व्हॉट इज लोएस्ट ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट पॉसिबल सांगा. लोएस्ट ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट किती असू शकते. हां, किती असू शकते 1. तुम्ही असा डिटर्मिनंट लिहू शकतात. याच्यात नंबर ऑफ रोज किती आहे 1, नंबर ऑफ कॉलम किती आहे 1. व्हॉट इज ऑर्डर हिअर 1/1.
सो लोएस्ट ऑर्डर किती झाली डिटर्मिनंटची 1. हायेस्ट किती असू शकते, फक्त रूल काय आहे की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय असायला पाहिजे, इक्वल. सेकंड, जो पण डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंटचं हे नोटेशन आहे, 2 व्हर्टिकल लाईन्स आणि तुम्ही काय लिहिणार, कॅपिटल लेटर. प्रत्येक डिटर्मिनंटला काही ना काही काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. सो क्लास 10th पर्यंत, आय थिंक क्लास 10th मध्ये तुम्ही जे डिटर्मिनंट सॉल्व केले सगळ्यांची ऑर्डर किती होती, 2/2. 3/3चा डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व केलेला नाही, राईट. सो क्लास 11 ऑनवर्ड्स तुम्हाला 3/3 4/4चे डिटर्मिनंट्स काय येतील, सॉल्व करायचे. हां, हे क्लिअर आहे का. 2/2 काय काय रूल्स लक्षात ठेवायचे, एक तर डिटर्मिनंटमध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय असणार, नेहमी सेम, इक्वल. नोटेशन एक लक्षात ठेवायचं आहे, डिटर्मिनंट डिनोट कसे केले जातात. इथे कोणी स्क्वेअर ब्रॅकेट. पुढे एक टॉपिक येईल आपल्याला, मॅट्रायसेस. मॅट्रिक्स तुमचं सिंग्युलर वर्ड आहे, and what is the plural word, matrices. So a matrices is also arrangement of numbers into rows and columns, but matrices फक्त एक अरेंजमेंट आहे. आणि डिटर्मिनंटमध्ये पण आपण नंबर्स काय केलेत, अरेंज केलेत. इथे पण आपण नंबर्स काय केलेत, अरेंज केलेत इंटू रोज अँड कॉलम्स. बट या डिटर्मिनंटची काही ना काही पर्टिक्युलर काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. डिटर्मिनंटची काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. ओके, आता 3/3चे डिटर्मिनंट सॉल्व कसे करायचे. हे बघा, 3/3चा आपण एक डिटर्मिनंट घेऊयात. जसं मी एक डिटर्मिनंट लिहितोय, डिटर्मिनंट ऑफ ए. सो स्टार्टिंगला आपण सगळे नंबर जे आहेत पॉझिटिव्ह कन्सिडर करूयात, हां, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. हाऊ मेनी रोज आर देअर, 3. हाऊ मेनी कॉलम्स आर देअर, 3. सो व्हॉट इज दी ऑर्डर हिअर, ऑर्डर किती झाली याची, 3/3. दिस इज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3, राईट. सो आता डिटर्मिनंट सॉल्व कसा करणार आहे, प्लस मायनस प्लस, हे नोटेशन्स टाकायचे, प्लस मायनस प्लस. आता डिटर्मिनंट एक्सपांड करायला एक मेथड आहे, जिथे आपण हे पुढे येईल. हां, आता मी तुम्हाला फक्त 3/3चे डिटर्मिनंट एक्सपांड कसे करायचे, 3/3च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, हा टॉपिक आपण डिस्कस करतोय. पुढे जाऊन आता हे प्लस मायनस प्लस का टाकलं, याचं रिझन आहे. पुढे आपण जाऊन मायनर आणि कोफॅक्टर असे 2 टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज मायनर ऑफ एन एलिमेंट, व्हॉट इज कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. हां, सो ते आपण उद्या बघणारच आहोत की हे प्लस मायनस प्लस काय ते. आत्ता फक्त हे फक्त लक्षात असू द्या की एखादा 3/3चा डिटर्मिनंट एक्सपांड जर करायचा आहे, व्हॉट इज द स्टार्टिंगची स्टेप काय, तुम्हाला इथे नोटेशन्स टाकायचे आहेत, प्लस मायनस प्लस, राईट. पहिला एलिमेंट घ्या, पहिला एलिमेंट काय, 1. या 1ची रो आणि कॉलम काय करायचे, डिलीट करायचे. हां, लक्ष द्या, 1ची रो आणि कॉलम काय करायचे, डिलीट करायचे. काय उरला, हा पार्ट उरलाय, कळतंय का. 1चा तुम्ही रो डिलीट केली, 1चा कॉलम डिलीट केला, एवढा पार्ट उरलाय. हा पार्ट इथे लिहून टाका. काय पार्ट, 3 4 1 1. नेक्स्ट पुढे काय, -2. आता 2ची रो डिलीट करणार आणि कॉलम डिलीट करणार. काय एलिमेंट उरणार, 0 4 1 1, 0 4 1 1. नेक्स्ट +1. 1ची रो डिलीट केली, कॉलम डिलीट केला, एवढा पार्ट उरलाय. काय उरलाय, 0 3 1 1. दिस इज हाऊ यू एक्सपांड डिटर्मिनंट. कळते का. पहिले काय टाकलं, प्लस मायनस प्लस. पहिला एलिमेंट घेतला +1. 1ची रो डिलीट केली, कॉलम डिलीट केला, एवढा पार्ट उरलाय, 3 4 1 1, 3 4 1 1, राईट. नेक्स्ट -2 रो डिलीट केली, कॉलम डिलीट केला, काय उरलं, 0 4 1 1, 0 4 1 1. नेक्स्ट काय, +1 रो डिलीट केली, कॉलम डिलीट केला, काय उरलं, 0 3 1 1. म्हणजे जो 3/3चा डिटर्मिनंट होता तो एक्सपान्शनने कशामध्ये कन्वर्ट झाला, आपण 2/2 मध्ये कन्वर्ट केलं. आणि 2/2चे डिटर्मिनंट्स आपल्याला सॉल्व करता येतात, बरोबर ना. 2/2चे डिटर्मिनंट्स आपल्याला सॉल्व करता येतात. किती येणार आहे बघा, 1 इन ब्रॅकेट 3 - 4
हे डायरेक्ट लिहायचं आहे आता प्रत्येक वेळेस आपण असं नाही लिहू शकत. इवन पुढे जाऊन आपण ही पण स्टेप काय करणार आहोत, स्किप करणार आहोत. डायरेक्टली हे लिहायचं की 1 कॅन्सल केला किती झालं, 3 - 4 काय लिहिणार आहे ते -1. हां, हे फक्त स्टार्टिंग आहे म्हणून आपण एक एक स्टेप लिहितोय. बाकी हे तुम्हाला लिहायचंच नाही, हे अज्युम करून चला. -2 इन ब्रॅकेट किती झाले, 0 - 4 प्लस 1 इन ब्रॅकेट किती झाले, 0 - 3. सांगा किती येणार आहे, -1 झालं, -1 × 1 किती झालं, -1. हे किती आहे, -4 -2 किती झालं, -4 8 - 4 किती झालं, 4. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट, 4. सो दिस इज दी प्रोसिजर टू फाइंड व्हॅल्यू ऑफ 3/3 डिटर्मिनंट. कळाले का प्रोसिजर, कळाली का काय. हां, हे सायन्स चेंज करायचे नाही, हे असेच राहणार आहे, प्लस मायनस प्लस, राईट. त्यानंतर 3/3चं कन्वर्जन आपण कशात करतोय, 2/2 मध्ये, आणि 2/2ची प्रोसिजर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. कळाले कसं सॉल्व केले. ओके. सो हेडिंग टाका डिटर्मिनंट्स पहिले, आणि काही पॉईंट सांगतो तेवढे लिहून घ्या. हेडिंग टाका डिटर्मिनंट्स, write down it is arrangement of numbers determinants. टाकले हेडिंग डिटर्मिनंट्स, write down it is arrangement of numbers or objects, it is arrangement of numbers or objects into number of rows and columns, into number of rows and columns. सो डिटर्मिनंट काय, अरेंजमेंट आहे, नंबर किंवा हे दुसरे ऑब्जेक्टही असू शकतात. into what, rows and number of rows and number of columns. Next लिहा, it is denoted by capital letters with 2 vertical lines. It is denoted by capital letter with 2 vertical lines. Next line, in determinant number of rows, in determinant number of rows and number of columns are always equal. Next point, order of determinant is equal to number of rows into number of columns. याला मल्टिप्लाय नाही करायचं, 2 × 2 4 नाही, हे नोटेशन आहे की 2/2 3/3 1/1 4/4. मल्टिप्लाय नाही करायचं, म्हणजे ऑर्डर 3 × 3 9 नाही लिहायची, ऑर्डर काय झाली, 3च ऑर्डर झाली. ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट कशी लिहिणार, नंबर ऑफ रोज मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम्स. राईट. सो एक फक्त इन्फॉर्मेशनसाठी 2/2चा एक डिटर्मिनंट लिहून घ्या, याची व्हॅल्यू लिहा. यू राईट दिस एक्झाम्पल, आणि मग आपण 3/3चं घेऊयात. एक्झाम्पल 1, डिटर्मिनंटचे एलिमेंट्स काय झाले, दीज आर कॉल्ड ॲज एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट, राईट. 1 2 -1 3 हे काय झाले, एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली आहे, 5. देर आर 2 रोज अँड देर आर 2 कॉलम्स.
झाले का? नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल लिहा. हे आपण काय फाइंड आउट करतोय? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करतोय. राईट, पार्ट 1 मध्ये हा चॅप्टर भेटेल तुम्हाला, मॅट्रायसेस अँड डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. हे डिटर्मिनंट्स तुम्हाला फिजिक्समध्ये पण येते, स्केलर्स वेक्टर्सच्या टॉपिकमध्ये. हां, तिथे पण तुम्हाला 3x3चे डिटर्मिनंट सॉल्व करायचे. झालं का लिहून? नेक्स्ट सेकंड घ्या. थर्ड लिहिलं सगळ्यांनी? राईट डाऊन. सो काही डिटर्मिनंट आहे, त्याचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. So write down this determinant. Let us find value of this determinant. So पहिले नोटेशन साइन्स टाकून घ्या, प्लस मायनस प्लस. राईट, एक दोन एक्झाम्पलला आपण प्रॉपर एक्सपान्शन्स लिहूयात, नंतर आपण स्किप करू शकतो. सो 3 इन ब्रॅकेट, राईट, 3 इंटू काय करावं लागेल, ही रो आणि हा कॉलम काय करायचा आहे, डिलीट. जो रिमेनिंग पार्ट आहे त्याला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये टाका. हां, प्लस होणार. सो मायनस ऑफ -2, राईट, मायनस ऑफ -2. सायन्स कॅल्क्युलेशन्स चुकवायचे नाही ना, याला काही क्रॉस चेकिंग नाही आहे. आपण परत ते म्हणजे तुम्ही जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ती करेक्ट आहे नाही, याला काही क्रॉस चेक नाही आहे. हां, त्याच्यामुळे व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करायचे. राईट, दोन्ही चॅप्टर्स इझी आहे, डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेसचे. फक्त प्रॉपर तुम्हाला कॅल्क्युलेशन्सचा पार्ट आहे. राईट, सो हे कॅन्सल आउट केलं, काय उरलं इथे, 1 2 -2 3 +1. सो 3 इन ब्रॅकेट किती झाले, -3 -2 -3 -2 -5. नाही, डिटर्मिनंटमध्ये मायनस करतो ना आपण.
3 minus 4. डिटर्मिनंट सॉल्व करताना मायनसची साईन आहे. सो एक झालं -3 -2 का लिहायचं थांबा लिहत. -3 मायनसची साईन लिहून टाका. 1 × 2 किती झालं 2. मायनस मायनस काय झालं प्लस. दिस इज 3 मायनस -2 × 2 किती झालं येते का 0च येते. (3 + 4) -16 + 14. किती येते -2. ओके नेक्स्ट. करे फाइंड आउट. आता याच्यात एक काय 2 रोज काय सेम. बघा किती येते. हां 0 यायला पाहिजे. ती डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आहे. इफ एनी 2 rows or any 2 columns of determinant are equal, value of determinant is 0. हां 0 0.
आलं का झिरो झिरो आहेत ना विचारून घ्या. हे सॉल्व करता यायला पाहिजे, बाकी मग आपण चॅप्टरमध्ये पुढे कॉन्सेप्ट बिल्ड करू शकतो. बट हे 3/3चे डिटर्मिनंटच सॉल्व नाही करता आले तर मग काही यूज नाही आहे. हां, त्याच्यामुळे प्रॉपर एक स्टेप एक्स्ट्रा लिहा, काही प्रॉब्लेम नाही. करेक्ट सॉल्व करायचे. हे पण झिरो येणार. सी झिरो का बनणार आहे हे लक्षात होऊ द्या. जर 2 रोज 2 कॉलम सेम असेल तर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली त्याची व्हॅल्यू किती लिहिणार, 0. जसं इथे कोणत्या पण 2 रोज चालतील, या 2 रोज काय आहेत सेम, किती आली व्हॅल्यू 0. रोज किंवा 2 कॉलम्सही आपल्याला चालतील, राईट. 2 कॉलम्स काय सेम, पण याची पण व्हॅल्यू किती येणार आहे 0. हां, सो हे प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. किती कोणते 4/4च्या मध्ये पण जर 2 रोज सेम आल्या 0 येणार, राईट. हां, नेक्स्ट आणखी एक घ्या, लास्ट एक सॉल्व करू, नंतर पुढचा टॉपिक बघूयात आपण. काय घ्या हे सॉल्व करायला, फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. कसलं सेम रो आणि कॉलम, हे नाही, सेम सेम नंबर्स असायला पाहिजे. म्हणजे साइन पण सेम. हां, सेम. किती येते,
-4. आले -4. कोणाला वेगळं कॅल्क्युलेट करा, आपण करूया. चुकवायचं नाही रे, एकदम परफेक्ट सॉल्व करायचं आहे. हां हां आता हे लक्षात घ्या, ही स्टेप पुढे जाऊन आपण लिहिणार डायरेक्ट हे लिहिता आलं पाहिजे. हां जसं हा 3 घेतला, किती झाले 2, मध्ये आपण मायनसचे साईन देणार, राईट. 2 - 3, राईट. -(-1) काय लिहिणार डायरेक्ट +1. हे डिलीट केलं, किती झालं 4 - 3 +2, किती झाले -2 +1. डायरेक्टली ही स्टेप लिहायची. बाकी चुकत असेल स्टार्टिंगला तुम्ही लिहित चला या स्टेप, काय प्रॉब्लेम नाही. हां सो हे किती आलं तुमचं -4. ठीक आहे. राईट डाऊन क्रॅमर्स रूल. सो तुम्हाला क्रॅमर्स रूल पण होता. आता तो 2/2 साठी होता. आता फक्त आपल्याला कशासाठी यूज करायचं आहे 3/3, कारण आपण आता 3/3 चे डिटर्मिनंट सॉल्व करू शकतो. हां सो क्रॅमर्स रूल कशासाठी यूज करतात, फॉर सॉल्विंग व्हॉट, सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स. सो 10th ला तुम्ही 2 व्हेरिएबलसाठी सॉल्व केलेत. आता तुम्हाला किती व्हेरिएबलसाठी सॉल्व करायचे, 3 व्हेरिएबल्स. सो हाऊ वी कॅल्क्युलेट x, y, काय फॉर्म्युले ते आठवत आहे का. एक्सचा फॉर्म्युला काय होता dx/d, वायचा फॉर्म्युला काय होता dy/d, झेडचा फॉर्म्युला काय होता dz/d, राईट. सो डायरेक्टली क्वेश्चन घेऊयात. थेअरी तीच आहे. हां थेअरी म्हणजे त्यात काही वेगळं काही नाही. Write down, solve the following equations. First one, solve the following equations. Using what, Cramer's rule. So x plus y plus z is equal to 6. This is first. Second, x minus y x minus y plus z is equal to 2, and third equation is x plus 2y minus z, x plus 2y minus z is equal to 2. So these are the 3 equations. You have to solve these equations using what, Cramer's rule. So लिहिले equations लिहिले सगळ्यांनी. ओके. सो पहिले आपण काय करतो, हा डी लिहितो. डी पहिले डी लिहा, राईट डाऊन डी. डी कसा लिहिणार, पहिल्या कॉलममध्ये सगळे एक्सचे कोइफिशियंट, सेकंड कॉलममध्ये वायचे कोइफिशियंट, थर्ड कॉलममध्ये झेडचे कोइफिशियंट, राईट. काय एक्सचे कोइफिशियंट 1 1 1, वायचे कोइफिशियंट 1 -1 2, झेडचे कोइफिशियंट 1 1 -1. Let us solve this. चला घ्या सॉल्व करायला. Let us find value of d. So +1, राईट. 1 ची रो आणि कॉलम डिलीट केले, किती झाले 1 - 2 -1
रो आणि कॉलम काय केले डिलीट -1 -1 2 + 1 हे लिहायचं का डायरेक्ट काय एक स्टेप लिहायची एक्स्ट्रा किती येते हां सो हे किती झालं -1 -1 + 2 + 3 4 हां किती झालं 4 डी ची व्हॅल्यू किती झाली 4 नेक्स्ट लेट अस राईट डाऊन dx कसा लिहिणार dx कसं लिहित होतं सांगा y z आणि इक्वल टू नंबरचे हां जो एक्सचा कॉलम आहे हा एक्सचा कॉलम आपण या कॉन्स्टंटने काय करणार रिप्लेस dx साठी जो एक्सचा कॉलम आहे हा एक्सचा कॉलम आपण रिप्लेस करणार आहोत कॉन्स्टंटने 6 2 2 हे दोन कॉलम सेम 1 -1 2 1 1 -1 फॉर dx जो एक्सचा जो कॉलम लिहिला आहे हा एक्सचा कॉलम रिप्लेस करायचा आहे विथ कॉन्स्टंट लिहा जे तुमचं येत असेल लिहित चला किती येते 4 ठीक आहे सो 6 6 कॅन्सल झालं की त्याला 4 सो dx ची व्हॅल्यू किती आली 4 नेक्स्ट लेट अस राईट डाऊन dy सो आता dy कसा लिहिणार रिप्लेस दिस कॉलम ऑफ y हा y चा कॉलम आपण कशाने रिप्लेस करणार कॉन्स्टंटने सो x चा कॉलम ॲज इट इज 1 1 1 राईट हा जो y चा कॉलम आहे हा y चा कॉलम कॉन्स्टंटने रिप्लेस करून टाका 6 2 2 1 1 -1 राईट सो 1 इन ब्रॅकेट किती येणार आहे -2 -2 -6 in bracket right -1 -1 plus 1 in bracket
2 minus 2. How much you are getting? 8. Next, dz. So dz कसा कॅल्क्युलेट होणार? यू हॅव टू रिप्लेस कॉलम ऑफ z. जो z चा कॉलम आहे कॉन्स्टंटने रिप्लेस करा. x आणि y चे कॉलम ॲज इट इज ठेवायचे. 1 1 1. dz किती आहे? 12. कि how much? 12. 1 2 3 x y z. So these are the answers 1, 2 and 3. नेक्स्ट एक होमवर्कला घ्या क्रॅमर स्टूलचं एक्झाम्पल, 1-2 एक्झाम्पल. हे जमेल ना? तो हे होमवर्कला करून घ्या, ठीक आहे? आपल्याला पुढचा टॉपिक घेता येईल. फर्स्ट सेट इज x प्लस राइट डाउन x प्लस y माइनस z, x प्लस y माइनस z इज इक्वल टू 1, 8x प्लस 3y माइनस 6z इज इक्वल टू 1,
-4x minus y plus 3z is 1. And second, राइट, हे दोन एक्झाम्पल ट्राय करा.